मला कमेंट आली होती की तुझं हेअर केअर रुटीन शेअर कर म्हणून. तर चला आज तुमच्यासोबत माझं एकदम सिम्पल साधं असं पण हेल्दी असं रुटीन शेअर करते. तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे शनिवार. तर शनिवारी संध्याकाळी मी हेअर ऑइल करून घेते. तर आधी मी साधं पॅराशूट ऑइल यूज करते. तर आधी तेलाला मी गरम करून घेते एकदम कोमट काहीतरी, आणि माझ्या मिस्टरांकडनं ते मसाज करून घेते. मस्त पूर्ण स्काल्पला लावून घेते. आता त्यांना सवय झाली एवढ्या वर्षामध्ये, तर ते एकदम व्यवस्थित मला हेअर ऑइल करून देतात आणि छान चंपीसुद्धा करतात मसाज वगैरे. तर आम्ही चौघंही शनिवारी तेल लावून घेतो आणि मी हप्त्यातून 2 ते 3 वेळा हेअर वॉश करत असते. तर त्याआधी हेअर ऑइल अप्लाय करत असते आणि मी राईस वॉटरसुद्धा यूज करते, कधीतरी यूज करते, असं नेहमी नाही. फक्त स्काल्पवर स्प्रे करत असते आणि दिवसातून कधीही केलं तरी काही हरकत नाही आहे. आणि मी वर्षातून 6 महिन्यातून निशा ब्राऊन मेहंदी लावत असते. मस्त असं तेल लावून झालं आहे. छान चंपी पण करून दिली त्यांनी. मी मुलांना पण लावलं, त्यांना पण लावलं. शनिवारी आम्ही चौघंही तेल लावून घेत असतो. तर बघा मस्त वेणी घालून घेतली. आता रात्रभर अशीच वेणी राहील, सकाळी हेअर वॉश. चला तर मग बाय, गुड नाईट. हेअर वॉश करताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पाणी एकदम कडक डोक्यावर घ्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम स्वच्छ डोकं धुवायचं. आपण शॅम्पू वगैरे अप्लाय करतो तर तो निघायला थोडा वेळ लागतो, पूर्णपणे निघत नाही, त्याला खूप जास्त फेस होतो. तर एकदम स्वच्छ असं डोकं धुवायचं. आणि डॅन्ड्रफ व्हायचं मेन रिझन हेच असतं की आपण डोकं स्वच्छ धुतलं नाही, शॅम्पू राहिला वगैरे, तर त्यानेच डॅन्ड्रफ होतो. तर त्याची जास्त काळजी घ्यायची. केस मस्त आता झटकून घेतलेत आणि कंगव्याने लगेच विसरायला घेतले. तर मी सर्व कंगवे यूज करून बघितलेत. लाकडीसुद्धा यूज केला आहे, मोठ्या दातांचासुद्धा यूज केला आहे. पण मला सर्वात जास्त कम्फर्टेबल हा वालाच कंगवा आहे, ज्याला छोटे आणि मोठे दोन्हीही दातं असतात. तर याच्याने मला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम खूप लवकर रिलीज होतो. कारण मी माथ्यावर जे आपल्याला सारखी खाज येत असते ना, तर मी ती छोट्या दातांनी एकदम मस्त म्हणजे जास्त वेळ तिथनंच विंचरून घेत असते ओल्या केसामध्ये, म्हणजे सगळं निघून जात असतं. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. सगळे कंगवे पडलेले आहेत माझ्याकडे. ते मोठे प्लास्टिकचे भेटतात एकदम गोल, ते सुद्धा यूज केलेत, पण मला कुठलाच आवडला नाही. मला याच्यातच कम्फर्टेबल वाटतं. आणि केस बघा किती शायनी झाले आहेत. मी ट्रेसेमे शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते, खूप छान आहे. आता त्याचं न्यू आलेलं आहे डॅन्ड्रफसाठी काहीतरी. मी तुमच्यासोबत फोटो शेअर करते नंतर पुढे. आणि मला डिलेवरीनंतर किती हेअरफॉल व्हायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे फोटो दाखवते. ओल्या केसामध्ये विंचरण्याचा फायदा एकच होतो की जास्त केस आपले तुटत नाही आणि पटकन सगळा गुंता निघून जातो आणि केस खूप शायनी करतात आणि सिल्की पण वाटतात. आपण सुकू दिल्यानंतर विंचरल्यानंतर त्याचे खूप केस तुटतात आणि खूप ड्रायसुद्धा वाटतात. मग नंतर हेल्दी डाईट आणि टेन्शन फ्री राहणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे हेअरफॉल थांबवण्यासाठी. किती कमी झाला आहे माझा हेअरफॉल.